नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे ना, काय बाळा? बर्थडे. कोणाचा बर्थडे? माझा. आज आपल्या रुद्राचा बर्थडे आहे. तर त्याला छान विशेष आज आपल्या ऋतूचा बर्थडे आहे. तर त्याला तुमच्या शुभेच्छा द्या, आशीर्वाद द्या. आणि सईला रागावला लगेच बरं का. सई इकडे इकडे, सईचा पण आहे बरं का. सईचा पण बर्थडे. ती काय होतंय, हा मग सईचा पण बर्थडे. सईला लगेच राग येतो सईचा, म्हणजे दादाचा बर्थडे आहे म्हटल्यावरती. या 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 सई य चुको आण रे तिला, ती रूम मध्ये गेली बघ. लय अवघड काम आहे तिचं. तर सगळं आवरलंय आता. ऋतूला आज नाश्त्याला खिचडी करणार आहे मी, त्याला आवडती म्हणून. टिफिनला पण खिचडीच देणार आहे. बाळाधर येते. आणि शाळेमध्ये चॉकलेट वगैरे घेतलेत वाटायला, आणि पेन घेतलेत त्याच्या क्लासमधल्या मुलांना आणि टीचरला द्यायला. आणि हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिलं देवाच्या पाया पडायला जायचं. इथं देवीच्या इथं मंदिर आहे वरती. तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये माझ्या पाहिलं असेल, वरती मंदिर आहे. तर म्हटलं नारळ फोडायचं आहे. आणि तर ऋतूचं एक म्हणणं होतं देवाला, म्हणजे त्याने नवस केला होता काय, मला पण नव्हतं माहिती. त्याने मला बऱ्याच दिवसांनी सांगितलं आता एवढ्यात. तर आज जाऊ उद्या जाऊ म्हणता म्हणता ते राहूनच गेलं. ना आज बरोबर मंगळवार ऋतूचा बर्थडे पण आहे. तर म्हटलं चला नारळ फोडून येऊया. हा बघा सईचा बर्थडे, सईचा पण बर्थडे. आणि बघा सईची फ्रॉक किती छान दिसते ना सई. हा हस ना, मग सगळे म्हणतील छान दिसते. हशा फ्रीजवर बघ बाळा. तर चला पहिलं नारळ फोडून येतो, मग ऋतूला नाश्ता वगैरे देते. तर चला. आणि मी पण ड्रेस घातलाय कारण ऋतूच्या शाळेत जायचंय. तर जरा आज म्हटलं ड्रेसच घालो, केस वगैरे धुतलेले. तर चला जाऊया देवाच्या पाया पडायला. पेन वाटायचे, बाकी सगळ्यांना चॉकलेट ना. चला आलो आता आम्ही मंदिरात. सकाळी सकाळी बरं वाटतं जरा मंदिरापाशी आल्यावरती. चला सई चप्पल काढ बा. काढ. चल ऋतू आत. आज ऋतूला असाच गणवेश आहे, शाळेचा गणवेश नाहीये. पहिलं देवाच्या पाया वगैरे पडा. आणि वगैरे हे ना, हा पाळणा आहे ना छोटा, तुम्ही सईच्या हा सई झाली तेव्हा बांधलेला आहे. आणि हा जो करंडा आहे ना, किंवा असं कुंकवाचा, तो ऋतू झाला तेव्हाच आहे. चांदीचे आहेत ते. हा धर रे तिकडून घे, धर तिकडून. हा सईला घंटी वाजवायची बाबा. तिला लगेच घंटी वाजवायला लागली. चला आता बाप्पाच्या पाया पडायचा. ऋतू पाया बिया पड आणि मग नारळ फोडायचा. जा पाय वगैरे पडायचं तिथं. तिथं त्याच्यावर फोडायचं. बारीक आहे ना तो. शेंडी द्यावा कस करायची, बरोबर आहे. हा असं देवावरती शिपड बाबा. हा व्हेरी गुड. हा परत आता एकदा हे कर. हा फोड आता. आता तोड, आता तोड. आणि शेंडीची बाजू कुठे, त्याची फैजन तुकडे कर रे त्याचे असे. हा छोटे छोटे तुकडे करा, 5 तुकडे इथं देवापाशी ठेवायचे. हा ठेव बा देवापाशी. हा हा ते हादरे बसतात ना, हादरे हादरे. हा धरती का
धर रे चिपुरा. चिकू वर ठेव रे बाजू. पुढं तिथं वर ठेव. हा. हा ऋदुनी ना नवस केला होता देवाला. काय केलं तूच सांग ना, काय केलं बाळा? डोळ्याचं काय पण काय होत होत? हा 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 मग त्याला नाहीच सांगता, मी सांगते तुम्हाला. ऍक्च्युली त्याच्या डोळ्याला सारखा त्रास व्हायचा, सारखं काय ना काय लागायचं, सारखं डोळा लाल व्हायचा. कुठून ना कुठून काय खेळत असला का नुसतं त्याच्या डोळ्याला काही ना काही लागतच असायचं. मग त्यानेच त्याच्या मनाने मला एकदा म्हटला की मी एवढं आईला नवस केलाय आई का माझा डोळा बरा होऊ दे किंवा माझ्या डोळ्याला काहीच नको होऊन देऊ. एकदम म्हणजे सारखं व्हायचं, 15 दिवसातून आठवड्यातून त्याच्या डोळ्याला सारखं लागायचं म्हटलं का डायरेक्ट डोळ्यालाच लागायचं. त्याच्यामुळे त्याला जरा त्रास व्हायचा ना. मग त्याने त्याच्या मनानेच केला, तो कदाचित माझं ऐकत असेल वगैरे किंवा काय असं, तर त्याच्यामुळं मग त्याने नवस केला. एकदा त्याच्या डोळ्याला लागलं होतं तेव्हा. पण जाऊ दे, महिना झालाय, मग महिना 2 महिने होत आलेत का त्याच्या डोळ्याला काहीच नाही झालं. हा काढते. तर म्हटलं चला आज आखाड पण आहे आणि चांगला दिवस आहे बघा, योग मंगळवार, त्याचा बर्थडे आखाड. तर म्हटलं आणि त्याचा नवस, त्याच्यामुळे बघा ना किती छोटा आहे पण केला त्याने नवस असं. तर आता जातो आम्ही घरी. हा असं खेळायचं आता इथं. हळूहळू खेळा. बापरे किती गवत आलंय तिकडं ना. हा का? अगं बाई, सईचं चाललंय खोबरं खायचं काम. हा नाही तू नाही खेळायचं आता, आपल्याला घरी जायचंय, उशीर होतोय. चला रे उशीर. तर इथं मी ऋदूला आवडते म्हणून खिचडी बनवली आणि त्याला आता नाश्त्याला देते ना. हा हो, सईला पण मस्त झाली, छान. चला तर धरा, गरम आहे. हा तुला आवडते खिचडी ना, त्यासाठी केली आहे. तसा पण मंगळवार आहे म्हटलं, मग कसं त्याचा नाश्ता होईल आणि माझं पण होईल. हा तर सगळं आवरलं, आम्ही शाळेत आलो आणि आता प्रार्थना वगैरे मुलांची झाली आहे. मुलांना मग आता ज्यांचा बड्डे असतो ना त्यांना पुढे घेऊन विश करतात. इकडं मराठी शाळा मी जिथून व्हिडिओ काढते तिथं आहे अंगणवाडी सईची. आणि मग नंतर मॅडमने मला पाहिलं, त्याच्या क्लास टीचरने मला तिथं बोलवलं. आम्ही सगळ्यांनी मिळून फोटो वगैरे घेतले तिथं बऱ्यापैकी आणि मुलांसाठी चॉकलेट आणि पेन दिलेत. त्याचा व्हिडिओ पण नंतर मॅडमने काढला होता बरं का, मला सेंड केला. पेन वगैरे देताना एक छोटी क्लिप आहे ती तुम्हाला शेअर करतेच मी पुढं. आणि नंतर क्लासमध्ये तर म्हणजे सगळ्यांना पेन वाटले, टीचर लोकांना पण पेन वाटले. अंगणवाडीत पण क्लासमध्ये तिथे त्याने सगळ्यांना चॉकलेट वगैरे ऋदूने दिल्या आणि तो गेला. आणि इथं बघा मुलांना त्याच्या हा जो पूर्ण म्हणजे ही जग सगळी मुलं आहेत ना त्याच्या क्लासमधली आहेत, तर सगळ्यांना पेन दिले होते आणि टीचर लोकांना पण पेन दिले होते, ज्याचा उपयोग होईल असं दिलं होतं. मग नंतर आम्ही घरी आलो. आता दादाला आणायला चाललोय आम्ही आणि तसंच केक पण आणणार आहे शॉपमध्ये जाऊन. तर सई मी चालले. बघा बकरे धनगराची बकरं ना. सईचं शूट करायचं होतं पण राहिलंच आपलं का नाही. काय वास येतोय सईला? त्या बकरांचा वास येतोय तुला? हा सई बघायची का तुम्हाला? सई बघायची? थांब सईला वास येतोय त्या बकरांचा. बापरे किती मेंढर आहेत. कोणला भाऊ झाला? भाऊ नाही झाला, त्याच्यावरती ते कलर टाकलेले आहेत. अगं सई तुला ते भाऊ वाटत असते. अगं बाई बरं आहे का? गेल्या लगेच फ्रीज मध्ये ठेवू ना.
चलो सई चल चल. काय नाही घेणार मी दुसरं तुला. चल 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 पटकन चल पटकन. चला 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 झाला केक घेऊन. आता दादाला घ्यायचं आणि सरळ घरी निघायचं. आपलं उतर 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 पटकन उतर. चला आत्ताच आम्ही केक घेऊन आलो. लाईट कुठे गेली? हां आलो ना सई केक घेऊन. आणि केक मग सई मस्त अशी माझी पर्स वगैरे घेऊन चालली होती. आणि बघा कशी सई 2 मी लॉलीपॉप आणले, एक दादासाठी आणि एक तिच्यासाठी. तर तिने तिचं पण खाल्लं आणि प्लस दादाचं पण खाल्लं. असं नाही करायचं सई आता. हा तर चला केक बी आणलाय ठेवलाय आतमध्ये आणि पाणी आलंय. आणि आता आवरते जरा किचन. आणि छोटंसं सेलिब्रेशन करणार आहे आम्ही. त्याचे काही मित्र आहेत गल्लीतले ते बोलवले आणि 1-2 बायका बोलवल्या होत्या आपल्या हर्षल साक्षी ते. आणि आता याला ओळून वगैरे घेऊ आपण आणि नंतर हॉटेलवरती जेवायला जाणार आहे कारण त्याचंच चाललंय हॉटेलवर नाही आम्हाला. म्हटलं बरं ठीक आहे चला जाऊयात. बघा इकडे चला. बघा इकडे लवकर. सईच्याच बर्थडेला येतात. पाय इकडे चल. इकडे बघ ऋतू. ऋतू ओके. ते तिकडे पण घे बसलेले घे तिकडून जा. हॅपी बर्थडे टू. हॅपी बर्थडे. बस बस. केक वगैरे कट केला, सगळ्यांना फरसाण वगैरे दिलं आणि आम्ही इथं हॉटेलवर आलो जेवायला. आपल्या घरापासून काय 5 मिनिटाच्या अंतरावरतीच हे हॉटेल आहे आणि छान आहे इथं. नेहमी आम्ही इथंच येत असतो. आम्ही 4 जण आलो इथं आणि स्टार्टरमध्ये घेतले पनीर चिल्ली आणि पापड पण घेतलाय. पण पनीर चिल्लीची टेस्ट मस्त होती. नंतर भाजी आणि रोटी वगैरे घेतला, राईस पण घेतला. पण मला पनीर चिल्ली सगळ्यात जास्त आवडली.
तर घरी केक आणि फरसाण खाल्लं होतं तर बऱ्यापैकी घरीच माझं पोट भरलेलं होतं. पण पनीर चिल्लीची टेस्ट खरं खूप छान होती, मला तर खूप आवडली. आणि इथं मस्त असं लाइटिंग वगैरे होती ना, तर छान वाटत होतं मस्त असं. आणि नंतर भाजी वगैरे घेतली, ती पण आम्ही खाली. एकच रोटी खाली नाही तर मी 2 रोट्या खात असते. पण काय होते, भूकमोड झाली का नाही जेवण जात असं. आणि उशीर पण झाला होता, मला 9 वाजले होते आणि तसं मला लवकर जेवायची सवय. तरी पण आम्ही सगळं फिनिश केलं आणि मग घरी निघालो. आणि असं छोटंसं सेलिब्रेशन ऋतूच्या बड्डेचं केलं. आणि म्हणजे त्याचे 5 बड्डे मोठेच घातले. मग आता कसं थोडं फॅमिली टाईम असतो म्हणून मग आता हॉटेलमध्ये जेवायला आलो. आणि गेल्या वेळी पण घरी असं सेम असंच केक वगैरे कट केला होता. तर असा झाला बड्डे ऋतूचा. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट.